मुलं मोठी केली, हे चूक केली का आमच्या आईला? आयुष्यामध्ये संध्याकाळी पोरग घरी आलं ना, आईला म्हणलं आई उद्या फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे. आमच्या आई आरशापुढे उभी राहिली मला. अरे आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या दाण्या खाली घालायला आईनं कान पुढे केलं आणि आईनं कानातलं काढलं आणि रात्री 8:30 वाजता सोनाराच्या काचेवर आईनं मोडलं ना महाराज. अरे आईच्या डोळ्यातल्या पाण्यानं सोनाराची काच ओली झाली. आई रडली महाराज. आणि आईनं मुलाचे कपडे काढले. रात्री अंगणामध्ये कपड्याला घसारा दिला. आईच्या डोळ्यातल्या पाण्यानं पोराचे कपडे ओले झाले. इतकं पोरग आई रडली आणि आईनं मुलगा मोठा केला. तोच मुलगा आईला सोडून सासरवाडीला राहायला गेला. ही चूक केली आईला, चूक केली आईला. कीर्तनाला आलेले दारुडे बिरुडे पेताड बिताड बेवडे बिवडे जरा नीट ऐका, नालायक हो. जरा लाजा धरा लाजा. मागून चड्डी फाटेल आणि पुढच्याला म्हणतो फडवून टाकेन, फडवून टाकेन. अरे मग ही कोण शिवीन? लाज धरा जरा लाज. आणि मी कीर्तनात पहिल्यांदा सांगून ठेवतो महाराज, तुमची माई पहिली गाठ आहे. मी सगळ्या कीर्तनकारांपेक्षा वाईट बोलणारा माणूस पण खरं बोलणार मला. आणि बसलेल्या लोकांना सांगून ठेवतो महाराज, तुम्ही मला चांगलं म्हणावं म्हणून कधी मी वाईट नाही बोलणार. तुमचं चांगलं व्हावा म्हणून वाईट बोलेल हे ध्यानात ठेवा. हो, आणि मी वाईट बोलत्याचं उत्तर तुम्हाला सांगून टाकतो महाराज. सांगून टाकतो महाराज. आयुष्यामध्ये नीट वाक्य आहे का, आम्ही तुमचे म्हणून तुम्हाला तासलं पाहिजे आणि तुम्ही आमचे म्हणून निमा ऐकलं पाहिजे. आणि तुम्ही जर आमचं ऐकत नाही, काळ बदलला आहे. आता आमच्या बोलण्याचा हसाल, आता आमचा तुम्हाला राग येईल, आता आमच्या कीर्तनाच्या टिंगल्या टवाळ्या कराल, आमचं माप काढाल, पण काळ आलाय. हो, अजून 10 वर्षानं बसणाऱ्या लोकांच्या खिशात इंदुरीकरचाच फोटो राहणार हे ध्यानात ठेवा. का तुम्ही म्हणाल की याचं तेव्हा ऐकलं असतं तर बरं झालं असतं. जरा कॉलेजला जाणारी शिंगर बिंगर जरा नीट ऐका. 10वी 12वीचे टोणगे जरा नीट ऐका, नालायक हो. त्याला म्हणलं टाळ घेतो, तो म्हणतो मी कॉलेजला आहे. काय वांग कळत तरी तुला कॉलेजला जाऊ? इथं धोत्रातून गरम होतंय, तू उन्हाळ्यात जीन पॅन्ट घाली. तू माहिती तुला ऋतू कळतो का? ऋतू ऋतू कळत काय? रताळ्या ऋतू ऋतू काय वांग कळत तरी तुला? आयुष्यभर आईनं चूक केली का तुम्हाला मोठं केलं महाराज? मोठं केलंय काय? बापाचं पाप आहे. काय बापाचं पाप आहे? आयुष्यभर बापानं दाढीला साबण लावला नाही, ही चूक केली का त्यानं? आयुष्यभर फाटक्या धोत्रावर संसार केला, ही त्यानं चूक केली का? अरे 12-12 तास गाळामध्ये त्यानं भात लावला, तर संध्याकाळी त्याला चहाला साखर नव्हती, त्यानं संसार उभा केला, ही चूक केली का? घरी गेल्यावर आज आपल्या बापाचं बनियन बघा ना, आलाय का हो? गाठ मारली त्यानं, भाताच्या वावरात आऊ टाकलंय. त्याच्या पोराला चायनाचा हँडसेट आहे. त्याच्या पोराची जीन पॅन्ट 500 रुपयाची आहे. अरे नालायक हो, आपल्या बापाच्या बनियनची खालची छिद्र बघा. बनियन फाटलंय त्यानं, पण आवणी केली, भात प्यारलाय त्यानं, उसाला पाणी भरलंय. आज घरी गेल्यावर बापाच्या पायाची चप्पल बघा, चप्पल बघा, चप्पल घासली, मागून घासली. बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडलंय, त्यानं तुझं डोनेशन भरलंय. उता लाग त्याला. पुरी सुरी नीट आहे का? पुरीनी तर लाजा सोडलाय ह्या 2-4 वर्षात. ते तोंड बांधायचं आणलंय इकडून. कोण कोणच्या गाडीवर हिंडत हेच कळा ना. धडयाडही नाही, धडशानही नाही. आणि त्या कार्टेने ती गाणी ऐकायचं आणलंय टोणग्यानी कुणीकडून, कानात घालत्यात अशी जुला द्यात. पोरानं तुम्ही खरं 3 पिन वापरायला पाहिजे. 3 पिन. म्हणजे बॅटरी उतरायची नाही कधी. लाजच नाही, लाजच नाही. लाज नाही, आबरू नाही, शरम नाही. त्याचा परिणाम ऐका महाराज, तुम्हाला सुख त्याच्यामुळं नाही. मी कुठं आणून घातलंय तेवढं ध्यानात ठेवा. एक वाक्य सांगा. तरुण माणसाचं पुण्यस्मरण आहे. 3रं पुण्यस्मरण आहे. 3रं पुण्यस्मरण आहे. एका आईचा मुलगा गेल्यावर तिच्या हृदयाला झालेली जखम तुम्ही नाही जाणली महाराज. एक वाक्य सांगू, जगातली सगळी इस्टेट आणि आईचं येडं पोरगा आईला सारखं आहे, ध्यानात ठेवा. जगातली सगळी इस्टेट एक आईचा मुलगा जाणं तुम्ही खेळ समजू नका महाराज. आई आहे महाराज ती. एक खरं सांगू तुम्हाला, बाप आंधळाय, बाप पांगळाय, बाप बहिराय, बाप मुकाय, बाप येडाय, पण बाप त्या घराचा खांब आहे, ध्यानात ठेवा महाराज.
ज्या घरांमध्ये खाटावर झोपलेला बाप असतो ना, त्या घराकडं वाईट नजरेनं कुणाची पायची ताकद नाही, एवढी ताकद झोपलेल्या बापात असते महाराज. आणि आईन बाप काय असतो, आईन बाप काय असतो, हे भाषण करून कळत नाही, ज्याचा गेला त्याला विचारा. आई कशी असते, आई कशी असते. मुलीच्या बाबतीत एक सांगतो पोरीनो, किती श्रीमंत नवरा असू द्या तुमचा, तुमची आई गेली ना बाजू संपली. तुमचा बाप गेला ना, हे कलियुग आहे, हे नालायकांचे युग आहे. इथं माळ करायला त्रास होणार, मूर्ख्याला किंमत येणार, आई बापाचे हाल होणार, सासऱ्याचा फोटो पुढच्या घरात लागणार, बहीण दिवाळीला नाही येणार, मिवणी दर रविवारी मिस कॉल करणार. आणि लग्नाच्या अगोदर दारू पिणारे नालायक ध्यानात ठेवा, तुम्ही नवरदेव नाही होणार. नाही नाही, तुम्ही राहिलेच आता. तुम्ही आता असेच गणपती बुडवाया, नवरदेव मिरवाया, वन्स मोर झगा झगा. तुम्ही असं चिकनी चमेलीन झगा मुता. आता संपली लग्न सराई, आता काय प्याल. आता धरा तुमचाच गला साथ, आपुली आपण करा सोडून. आता सीझन संपल्यावर काय, आपणच खिशात गलाच घेऊन हिंडायचं. आता काय, बसलेली माणसं ध्यानात ठेवा, जग फक्त वापरून घेत असतं, जगाला काय घेणं असतं. रात गई, जगाला काय घेणं असतं. आपले डोळे गेले, जगातले टीव्ही गेले, आपले पाय गेले, जगातल्या दिंड्या गेल्या, आपली आई गेली, जगातली माया गेली, आपला बाप गेला, जगातला ईश्वर गेला. ध्यानात ठेवा. बाकीचे हे सब पैसे के भाई आहे राजा, हे मित्र मित्र फक्त काय काय. आपण पाचची त्यांना पाजितोय म्हणून ते आपली 5 वाजता वाट पाहतात. कुठं बसायचं संध्याकाळी, ज्या दिवशी आपल्या का 5 नाही त्या दिवशी काय. शरपंजरी भीष्म पडला, बाणावर शरीर ठेवलं, 6 महिने उत्तरायणाची वाट पाहिली. गोपाल कृष्ण भेटायला आले, पण भीष्माच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा आल्या. आणि भीष्म म्हणला ऐका, भीष्म म्हटले मला मरणाची भीती वाटत नाही, तुम्ही आले पण काळ आला नाही याचं मला वाईट वाटतंय. भीष्माला 6 महिने थांबून राहावं लागलं. 400 एकर जमीन तुकोबारायाने लोकांना दान केली. आणि तुकाराम महाराजांच्या डोळ्यातून शेवटी पाण्याच्या धारा आल्या. आणि तुकाराम महाराज देवाला म्हणले, देवा माझी बायको गेली मी रडलो नाही, माझा भाऊ गेला रडला नाही, माझ्या भावानं उदारीच्या वया वाटून घेतल्या देवा मी रडलो नाही, माझी बायको अन्न करता करता गेले देवा मी रडलो नाही, माझा भाऊ घरातून निघून गेला मी नाही रडलो देवा, रामेश्वराने माझा गाथा पाण्यात टाकला, बंबाजीनं मला मारलं मी रडलो नाही देवा, पण ज्यांना म्या 400 एकर जमीन दान केली त्यांनीच माझं तोंड पाहायचं बंद केलं देवा, बंद केला देवा, बंद. खरं सांगू देवा, माझ्या 42 वर्षाच्या इतिहासात माझ्या डोळ्यात आजच पाणी आलं देवा. कधी आलं माहित आहे देवा, 13 दिवस मी खडकावर बसून भजन केलं आणि तुम्हाला मी 13 दिवस पाण्यात उभं केलं, एवढंच वाईट वाटलं देवा. काय बोलायचंय, हा प्रसंग तुकोबारायचा आहे, तुम्ही आम्ही कोण आहे महाराज, हे सब पैसे के बाई है राजा. एक मुलगा सध्या आईतून वायला, एक माझ्या समोर कीर्तनाला बसलेल्या 50% महिलांना आता नातवाला हात लावायचा अधिकार नाही. आज आत्ता 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 जागे आहे ना तुम्ही. हा सुना जरा नीट ऐका, सुना सुना जरा नीट सुना. सुनांनी सध्या एक ठेका पत्कारलाय, सगळं चालतं फक्त सासू सासरे नको. सासऱ्याच्या घरात राहायला लाज वाटत नाही, त्याची जमीन वाटून घ्यायला लाज वाटत नाही, त्याची सेवाच कराय काय रोग झाला बा. कोणत्या सुनानं सासऱ्याला गुंठावर जमीन सोडली बसलेल्या पैकी तिला म्हणा बोटवर कर मी सत्कार करतो, तो सोडली रे अय नाही तर द्या मला शिव्या बया कोणी आणणार काय तुम्ही आला, मग तर उद्याच मिळली तू. मग तर एखादं सुद्धा पाहत नाही उद्याची, वाटलं तर प्रयोग करून पहा. तुम्हाला एक खरं सांगू महाराज, कुठंतरी अंतरात जगायला शिका. आणि तरुण मंडळी कीर्तनाला ध्यानात ठेवा, एका तरुण व्यक्तीचं
हा, तरुण व्यक्तीचं पुण्यस्मरण आहे. सगळ्या तरुणांनी आज एक शपथ घेऊन टाका. गारी का कुल्फी का पावी का बटारी का रद्दी का शेळ्यापाळा कापड दुकानात गळ्या घाला, दुसऱ्याच्या घरचे भांडे घासा, पण स्वाभिमानानं जगायला शिका. गारी का ना म्हशी भादरा ना 90 रुपये म्हशी. काय आहे तुमच्याकडे? 90 ना 100 आहे. 2 भेटल्या बस 180. काम करा तरुण पोरं, काम करा. गारी का कुल्फी का नोकऱ्या डोक्यातून काढून टाका. नोकऱ्या राहिल्यात नाही, अर्जच करू नका. कारण वर नेऊन बसवलेले नोकऱ्या तुम्हाला देण्यासाठी बसले नाहीत. ते हुशार आहेत. हो, त्याच्यामुळं पोरांची लग्न जमाना यंदा राहिलेच. आता जगा बंग बंग बंग. हायच हायवेला जीप, डांबरीला तुमचा कार्यक्रम होणार. आता हसाल, आता आमच्या टिंगल्या टवळ्या कराल, पण 5 वर्षात आमच्याच बाजूने आले हे ध्यानात ठेवा. आणि 5 वर्ष नवरदेव नाही होणार तुम्ही, ते तर मिटलं जाता. नवरदेव नाही, पाहुणेच येईन. जिरली पोराच्या बापाची जिरली. ती उलट पुरीच्या बापाला म्हणते. पुरीचा बाप म्हणतो इंटरेस्ट नाही आपल्याला, इंटरेस्ट. तो म्हणतो मी डीएड केलाय. पोरांनो हिशोब आहे का बरं का? 5 लाख डीएड आहेत सध्या शिल्लक. किती? 5 लाख. आणि 6.5 लाख BA BEd आणि MA BEd आहेत. आणि 10वी 12वी ट्रकाच्या ट्रक आहेत. नोकऱ्या नाही. मग आता तू शेवटी यावर्षी डीएड बंद झालं आणि DTED चालू झालं. नोकऱ्या नाहीत महाराज. तुम्ही जवळजवळ संपलेच. आता नोकरी लागायला मार्ग कुठं राहिलाय? जागा भरायच्या 10, ओपनच्या 2, किती राहिल्या? 8, संचालक मंडळाच्या 4, किती? 4, राखीव 2, 1 साडूचं आणि 1 मिवणीचं. आमच्यासाठी काय नाही, आमचं फक्त सीझनला बाहेर काढायचं. गणपती बुडवायला, नवरदेव मिरवायला, प्रचाराला काढायचं बाहेर. क्रांती झाली पाहिजे, क्रांती. चैन उघडीच चाल. सीझन, अरे चैन वरवड. सीझन काढून घ्यायचं आणि सोडून द्यायचं. वेळ नाही. म्हणून आपल्या पोरांना सांगून ठेवतो, आपल्या पोरांना सांगून ठेवतो, पोरावो अजून संधी गेली नाही, सावध व्हा. आणि मधल्या नोकऱ्याच करू नका. डायरेक्ट MPSC द्या, UPSC द्या, टॉपची नोकरी करा. हे मधलं गबाळ डोक्यातच आणू नका महाराज. डायरेक्ट 10 वर्षी लेट पण टॉप. मी म्हणतो 40ला नोकरी लागायचं ना, 45ला लागा, तरी पुढं 15 वर्ष सर्व्हिस. पण MPSC द्या, UPSC द्या, एकदम टॉपची नोकरी करा. हे 5 लाख भरा, 1.5 लाख पगार घ्या ना, 2.5 लाख व्याजानं काढा. ही नोकरीच करत नाही महाराज. सया शाळेत करायच्या आणि गाड्याने यांच्या हिंडायचं आणि यांचे 2-3 महिने प्रचार करायचे. हे हलकट कामच करायचं नाही महाराज. टॉप. चला डायरेक्ट तहसीलदार, कलेक्टर, प्रांत, टॉप. हे मध्ये हातभात काल तुम्ही. काहींना पाहुणे येईन, काहींना आले ते देईन, काहींना दिली ती राहीन, काहींना राहिली तिला पोर होईन. लई झाटी आहेत महाराज. हो, यंदा उलटा पोराचा बाप पुरीच्या बापाला म्हणतो. पुरीचा बाप म्हणतो तो तिकडे देवाला सोडवो, आम्हाला नको. अजून 5 वर्षानं पुरीच्या लग्नाचा टोटल खर्च पोऱ्याचा बाप करणार. हो, पुरीच्या बापानं फक्त पंक्ती तिंडायचं, भरपूर जेवा. लई दिसानं नालायक सापडलाय हा. मग पोऱ्याचा बाप हातात धोतार धरून पोरं भाऊन वाढणार रे. पुरीनो तुमच्यावर लई चांगले दिवस येणार आहे. तुम्ही फक्त पळून जाऊ नका बा. कारण तुम्ही सध्या लय दणका उठवलाय. सध्या आपलीच बायको आपल्याला सापडा नाही. एकानं बायको फिरायला नेली, एकानं बायको फिरायला नेली, पेट्रोल टाकाय गेला म्हणून रोडला उभी केली. पेट्रोल टाकून आलं, 2 वेळा बायको जवळून गेलो. म्हणजे इथून पुढं बायको फिरायला यायची म्हणजे पहिली तिची साडी ध्यानात ठेवायची. नाही तर आपल्या देखत बायको दुसऱ्याच्या गाडीवर आणि ज्यांच्या बायका नाही त्यांनी नका टेन्शन घेऊन. आता त्यांनी एकानं परवा DJ पुढं अशी शिट्टी वाजवली महाराज, चिकनी चमेली लागली तर माग चड्डी उपासली. इतकी जोरात शिट्टी वाजवली.
मग हवा किती गेली असं तुम्ही विचार करा. आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात असे पहा, स्वहिताचा घोरवा, स्वहिताचा घोरवा, जानी राहा श्री हरीचा, जानी राहा श्री जगदारा पुत जन. आयुष्य जात हे पहा, काळाचा पतसे पहा, स्वहिताचा घोरवा, ज्ञानी राहा श्री हरीचा. आयुष्य जात आहे पहा, स्वहिताचा घोरवा, जगदाचे मान, ज्ञानी राहा श्री हरी. आपुल्या पण करा सोडवन, आपुल्या पण करा सोडवन, आपुल्या पण करा सोडवन, आपुल्या पण करा आपल्या आपण करा सोडवण, आपल्या आपण करा सोडवण, आपल्या आपण करा सोडवण, आपल्या आपण करा सोडवण. आपुल्या पण करा सोडवन, आपुल्या पण करा सोडवन, आपुल्या पण करा सोडवन, आपुल्या पण करा आपण करा सोडवण, आपल्या आपण करा सोडवण, आपल्या आपण करा सोडवण, आपल्या आपण करा सोडवण. बंधन तोंड वेगी, तोंड वेगी, संसार बंधन सोडावेगी, सोडावेगी. बंधन तोंड वेगी, तोंड वेगी. संसार बंधन सोडावेगी, सोडावेगी. आपुल्या पण करा सोडवन, आपुल्या पण करा सोडवन, आपुल्या पण करा सोडवन, आपुल्या आपल्या आपण करा सोडवण, आपल्या आपण करा सोडवण, आपल्या आपण करा सोडवण, आपल्या आपण करा सोडवण. आपुल्या पण करा सोडवन, आपुल्या पण करा सोडवन, आपल्या आपण करा सोडवण, आपल्या आपण करा सोडवण. आपुल्या पण करा सोडवन, आपुल्या पण करा सोडवन. आपल्या आपण करा सोडवण, आपल्या आपण करा सोडवण. संसार बंधन तोडावेगी, संसार बंधन तोडावेगी, संसार बंधन तोडावेगी, संसार बंधन तोडावेगी. संसार बंधन तोडावेगी, संसार बंधन तोडावेगी. संसार बंधन तोडावेगी, संसार बंधन तोडावेगी. आपुल्या पण करा सोडवन, आपुल्या पण करा सोडवन, आपुल्या पण करा सोडवन, आपुल्या पण करा सोडवन. आपण आपण करा सोडवण, आपल्या आपण करा सोडवण, आपल्या आपण करा सोडवण. विठाल 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 विठाल. चला या जागेवर थोडं मागं जायचं आता. ऐ तुम्ही म्हणाल मागं म्हणजे पुढं नेता कवा, मागचं पुरं झालं का पुढं गेलंच. चला परत मागं. ऐ पहिला होता रोहित, इथं होतो आपण म्हणजे बॉम्बालक सगळं. मग मजा काय त्याच्यात. रोहितला मिळाली माया, आले जागेवर. मायेमध्ये आला मी, आणि आत्तापर्यंत सांगत होतो हा मीचा पसारा. आले जागेवर. आता कशी माया आली ना आपण मरणाकडे कसं गेलो एवढं जरा पटापट ऐकायचं. कितीला आहे तू? 7वीला आहे का? सेमीला आहे का मराठी मीडियमला आहे? हां चेअर आहे मराठी मीडियमचं.
मराठी मीडियमचे चेहरे खुश